मग प्रेमाने खातला प्रेमा अहो मला प्रेमाशिवाय दुसरं काही येत नाही माऊली. फक्त माझं प्रेमात लग्न झालेलं तेवढंच काय का ऐकलं बघा आलं बघा. अक्षय जानकर याच करून 100 रुपयाचं पारितोषिक 15 मिनिटं मोफत. कोकण धनगर समाजकृती मंडळ मुंबई माजी अध्यक्ष संजय खरात माऊली याच करून 200 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. चला वारीला सुरुवात. दुसरी वारी वेळ कमी आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला वारी करायची. आमचं हेच म्हणणं आहे बंधुचारा बढ़ता रहे आपले पण वाढत राहो हे आमचं पण म्हणणं आहे माऊली. काय इच्छा म्हणतात आणि मग कधी काही गोष्टी करावं लागतात त्याच्यानंतर ते लाईनीवर येतात आणि आज बरोबर लाईनीवर आहे आणि समोरच्या लाईनीवर असल्यावर आम्हाला सांगितलेलं आहे एखादा नागराचा जोहात गेला पुढचा जोहात जाईल तसं त्या अगदी तास तुपट त्यानुसारच आमचा पण जाणार आहे. कारण पहिली कलगीवाली नागपूर गेल्यानंतर तसा तो येणार आणि ह्याने ज्याप्रमाणे म्हणतात हे म्हणलं शिराचं शिरा हे म्हणलं सुखाचं सुख आहे हे म्हणलं थोडं व्हायचं आगून बोंबीचं बोंबील त्या प्रमाण शिकारी जेव्हा जातो तुरेवाला सशाच्या शिकारीला जाताना डोकराच्या शिकारीची तयारी करून आम्ही जातो मागू. आता त्याप्रमाणे पण कार्य आमच्याकडे कुठला घेर टाकायचा त्यानुसार आमच्याकडे नाटकानु कुठला घेर टाकायचा असा आहे. आता हा घेर कसा फक्त पिकअपला पहिला उडवायचा बाकी 4 नंबरचा तो स्मूथ समृद्धी महामार्ग आपण तशी बारी करणार. बुवानी या ठिकाणी स्तवन ठेवलं बाळूमामाचं स्तवन खूप छान 1 नंबर. पण जरा चाल चुकली पण बुवा तुमच्यासाठी 7 फुलमा चाल आता नवी होती माझी स्वतःची होती. विषय गाण्याचा त्याने लिहिला असता गाण्याची पण चाल नवीन त्याच्यामुळे झाला प्रॉब्लेम. हरकत नाही गाण्याची चाल त्याने दिली नाही त्यांनी 100% दिली असती. दुसरी चाल असती ना तर 100% त्याचा भाग दिला असता. चाल जमली नाही त्याच्यात काही त्याचा कमीपणा काही नाही. एखादी नवीन चाल त्यांनी गायली मला जमणार नाही शक्ती तुला असायला मार गेलो. विषय कसा एक पहिलं गाणं घ्या. हनुमान राया सीतेचा शोध घ्यायला जातात आणि लंकेचा प्रवेश करतात. लंकेच्या तिथं त्या दरवाजात लंकिनी नावाची राक्षसी नसते आणि मारुतीला अडवलं. मारुती राया सांगतोय बाय बाजूला काय बाहेर बाजूला गेलेली नाही. युद्ध झालं मारुती रायाला लाथ मारून त्या प्रवेश ते करतात त्या लंकेमध्ये. ती कथा आहे. तू यार बदलना जाना मौसम की तरह वेळ येता जवळ काय घडले नवल. वेळ येता जवळ काय घडले नवल. अशी वागलीस आणि लागलीस नाकाचा शेंडा उडवायला. नाही कमी करणार बाई तुला तुडवायला. 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 वेळ येता जवळ काय घडले नवल. वेळ येता जवळ काय घडले नवल. अशी वागलीस आणि लागलीस शेंडा उडवायला. नाही कमी
ह्याच्यामध्ये बोल बच्चन जास्त नाही या ठिकाणी गोवाने हा गणामाने मालपाडी इकडे इकडे आमचं शिंदे माऊली आहेत आणि कोल्हापूरला बारी असणार आहे आणि ज्याप्रमाणे आम्हाला पहिल्यांदाच बाटलीत उतरणारा एकमेव माणूस आहे गौरी हवासतात तवा बारी आम्ही करत नाही तुम्ही ज्या लेवलला बोलला यांची कृपा आहे तर पण प्रॉब्लेम मध्ये आहेत यांची फरमाईश आहे कोल्हापूरवाल्यांची ही गाणं माझ्या बालपणी गण माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी गण माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी कोसोमैल दूर चालुनी दगड थोडे काट्यातुनी त्या वाटेने माझ्या वडिलांनी त्या वाटेने माझ्या वडिलांनी आणलं तुला अनवाणी हो गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी कोसोमैल दूर चालुनी दगड थोडे काट्यातुनी त्या वाटेने माझ्या वडिलांनी त्या वाटेने माझ्या वडिलांनी आणलं तुला अनवाणी आता अजून एक हे म्हणतात की कवी नारायण का लावलं अरे गुरुचं नाव लावणार नाही तर कुणाचं लावणार गुरुचंच नाव लावणार मूळ त्यांची कविता आहे नंतर त्याचा प्रतिशोध करून माझ्या तालीमध्ये बसवलेला आहे मी जे लावतो ना मूळ गादी बाबू रंगले त्याच्यानंतर विवा शंकर यांचे नारायण गुरव त्यांचे ते कविता आहे तर ते आता काय पण बोलतील आता त्यांच्याकडे दुसरं काहीच नाही मी त्यांना तेव्हाच म्हटलं होतं साहित्य संघात आता तुमचा खरं झालेला आहे साहित्य संघात बारी त्याची सुरू झाली तुमचा संपलेली आहे आज सकाळी त्यांच्याकडे काय द्यायला नव्हतं आज संध्याकाळी त्यांच्याकडे द्यायला काय नव्हतं फक्त म्हणतायत स्टेटसला लेख घ्यायला डोस ह्याव ताव आणि हित्यावता खुश वा तुम्ही माझे पुन्हा एकदा सांगतो आवडते शाहीर आहे तुमचा इन्सल्ट झाला मला देखील आवडत नाही शब्दावर सांगतो माझ्या साधाच सांगतो लक्षात घ्या पण तुम्हाला कोणी खास तर ह्या खास भेटून हे गाणं घेतो किती मिनिटात परिणाम अजून किती काय हा 5 6 7 मी तर होळी अडाणी बघू अरे माझ्या नावाचं लावलं बघू असं आपल्या गावठी माणसाकडे चाली पण तशात म्हणतो मराठी मावळ्याची ओळख खरी हाताची तलवार सपसप करी मुठ सैल होईल का सांगा सांगा मुठ सैल होईल का आणि कितीही फुगली बेडकी तरी सांगा बैल होईल का 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 मराठी मावळ्याची ओळख करी हाताची तलवार सपसप करी मराठी मावळ्याची ओळख करी हाताची तलवार सपसप करी मुठ सैल होईल का मुठ सैल होईल का आणि कितीही फुगली बेडकी तरी सांगा बैल होईल का आणि कितीही फुगली बेडकी तरी सांगा बैल होईल का यानंतर एक समाज प्रबोधनाचं गाणं घेतोय किरण बर्गे लय कंदाला भाव घेतो बरगेनो जिकडं जावं तिकडं निस्ती कंदाला भाव घे 6 घरं असली 3 घरं इकडं आणि 3 घरं तिकडं 40 घरं असली
असेल त्याच्या 4 गट. ह्या राजकारण्यांच्या नावाच्या आणि त्यांच्या नादाला बाबा लागू नका. या वाडवडिलांना कधी आला मुळा रामा सीता आला, एकाचं 21 केलं, पाचाचं 25 केलं आणि त्या वडवडिलांच्या वस्त्राला तुम्ही असून तुम्ही एकमेकाला धक्के दाखवता. आपल्या भावकीसोबत राहायचं. 5,000 मित्र फेसबुकला असलं तरी सुवर आणि सुतक आपली भावकीच करते. गोष्ट खरी. आई सांगायचं घेतो घ्या घेतो. हाताच्या बोटावर वंगार माणसा, अरे हाताच्या बोटावर वंगार माणसा, गर्दी कंदाल भावकीता. एक कोणतरी असतो किती पण त्याला भारी सांगायचे आपण असं करूया गणपती सारखं नको म्हणतो काय नको. एक कोणतरी पुष्ट असतो. अरे हाताच्या बोटावर वंगार माणसा, गर्दी कंदाल भावकीता. लई कंदाल भावकीता, लई कंदाल भावकीता, कटवाई विजय गावकीता. 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 या ठिकाणी हो आता हे सांगतील मंडळी माऊली हे सांगतील. तुम्ही काय सांगू. आईच्या गाण्याचं आहे विचार हा किती आहे इतर काही नाही बरं. देणारा आहे आपला लंबोदर. काढवण करून सारी करतो मी सोया. दरवर्ष सारखं मातर सजू दे घर. सांगसल काय काय आणू गाये गणपतीला. सागर नवराईला फराला आणि सणाला. सांगसल काय काय आणू गाये गणपतीला. सागर नवराईला फराला आणि सणाला. सांगसल काय काय आणू गाये गणपतीला. सागर नवराईला फराला आणि सणाला. किसन शिंदे बाबा 128 शाखा प्रमुख माझे सर्वांचे मित्र यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक समान विषय घेतोय. एक पोरांनो 4 मिनिटं थांबा. एक पोरीनो आयुष्यात मी गेल्या वर्षी हा विषय घेतला. आता अजून 2-3 विषय घेऊन पुढचं प्रबोधन करणार आहे आणि येणाऱ्या भारतमध्ये आजच्या शेवटचं प्रबोधन. आयुष्यात काही झालं बापसाचा मन दुखवू नका. अजिबात बापसाचा मन दुखवू नका. आयुष्याचं मन दुखवू नका. जो तुमच्या आयुष्याचा जोडीदार आहे त्यांच्या मतानं त्यांच्या मनानं घ्या. अरे ह्याच्यासारखं सुख नाही. अरे पोरगा आला कुठला तरी पाहुणा आला नवर बघितलं नवरी बघितली चाय पाणी झालं. चाय दिले साखरपड त्यांना पुढा दिला त्याला चाय दिली. पोरगी चौकात टाकली पंचात टाकली आणि तारीख फेरी झाली. साखरपुडा झाला चुडा भरला आणि पोरगी ह्या म्हणतात की धनगरी घोंगडीवरती 21 ते आपलं इथं भरलं चौक भरला आणि पोर चौकात टाकून साखरपुडा झाला. लग्नाला पोर निघाली आणि बापसानं आपलं कन्यादान केलं आणि सोन्यासारखा दिवस आणि मंगळाष्टक झाले. आले मूळ म्हणून या प्रथम जे कन्या निघे सासरी. माता घालून भूषणे म्हणत असे सांभाळतो रे सारी. भाई कुंकुम लावून फळ नवे ओटी मध्ये घातले बाळा द्रद होया श्रुजलही गालावरी पातले श्वरग. चला चला जेवायला चला जेवायला चला. मग असे गमतीत आयुष्यात शिंदलो आला शब्द माझा पाठ नाही माझाच ऐकत पाठ नाही. तर गंमत कशी ह्या कोर्टात लग्नाला होता काय. हे कोर्टात लग्नाला होतं बरं नो 200 रुपयाचा हार बस
आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद घ्या एवढंच म्हणतोय. शेवटचं गीत फक्त मुकुडा घेतोय आणि जो सोन्यासारखा संसार आहे तो जपायचा आहे. बुवांची ह्याचा ना आता वेळ हा नंदीबाईचा विषय देऊ काय हे काय हा अरे सगळं कंप्लीट 2 मिनिटात फक्त हे घेतो आधी हा नका नका समजू जे फाऱ्या नका समजू जे भाऱ्या सरते शेवटचा धार जे वगैरे आपली बायको आहे आपला नवरा आहे हा संसार टिकला पाहिजे. घटस्फोट हा त्याच्यावरती पर्याय नाही उपाय नाही. नका समजू जे भार सरते शेवटचा